राज आता झाडावरती गेलेले आहेत. त्या झाडाच्या पानामुळे दिसत नाहीयेत. ओ तुम्ही दिसत नाहीये त्याच्यामध्ये. तोडतायत का? हो तोडा. गेले ते आता एवढ्यात वरती गेले. आता खाली आणले ते जांभूळ तुम्हाला मी दाखवते. खूप छान. तर मस्त काकड्याला मीठ लावलेलं आहे. काकडी आम्ही फ्रीजमध्ये ठेवलेली, त्याच्यामुळे भरपूर थंडी झालेली आहे. ते बघा जांभूळ पडलं खाली. सांची पप्पा गेलेत त्यावरती. नको हेच खाय घे काकडी. मस्त मीठ लावून माझ्या सांची जेव्हा मीठ लावतात ना आम्ही, तेव्हाच ती काकडी खाऊ शकतो. हे बघा. हा हे बघा दीदी तुमचं ना. हे बघा गाईस, राज असे वरती जाऊन बसलेले आहेत आणि जांभूळ तोडतात. त्यांना आम्ही पिशवी फेकली आहे वरती. आता बघू किती निघतात. पिकलेत ना तोडलेले आहेत. तर आम्ही आता ह्या पानामध्ये ठेवणार आहेत. तर तशी तर पळसाच्या पाण्यात ठेवायची, पण आम्ही बदामाच्या पाण्यात ठेवतो, कारण की आमच्या इकडे बदामाची भरपूर झाड आहेत. बघा जास्तीत जास्त बदाम. दादा त्याचं एक एक पान बाजूबाजूला कर अलग अलग, आणि त्याला आपण मस्त धुवून घेऊया. एक एक कर अलग अलग. तर आता आम्ही मस्त पानं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहेत. पानं धुवून झालं की लगेच त्याच्यामध्ये आपण जांभूळ ॲड करूया. जांभूळ टाकूया म्हणजे मस्त खायला मजा येते. तर गाईज आता आपण याच्यामध्ये टाकणार आहेत जांभूळ. तशी तर पळसाच्या पानामध्ये टाकतात, पण आमच्या इकडे पळसाचं झाड नाही आहे, त्याच्यामुळे थांबा मी उलट टाकलं वाटतं. हे असं असतं ना. हां तुमच्या इकडे कोणाकोणाच्या इथे जांभूळ आहेत आणि तुम्ही खाल्लेले आहेत, तर आम्हाला सांगा तुम्ही कमेंट्समध्ये. ते स्वतःचे घराचे जांभूळ झाडाचे स्वतःचे किती टेस्टी लागतात. आता आपण याच्यात टाकणार आहे जांभूळ. हे बघा हे बघा एवढे तोडलेले आहेत. याच्यामध्ये राजने थोडे काय कच्चे पण तोडलेले आहेत. आपण त्याचे डायरेक्ट हे असे तोडले त्यांनी. बघा कच्चे का तोडले हो तुम्ही? त्यांनी डायरेक्ट हे असे तोडून घेतले. एक एक जांभूळ नाही तोडला त्यांना ना. फांदे सुद्धा आलेले आहे त्याच्यात. आपण आपल्याला आता हे जांभूळ सुद्धा धुवून घ्यायला लागतील. तसं झाडाचेच आहेत, त्याला काय नाही, पण तरी पण धुवून घेऊया त्याला. हे बघा जेव्हा आम्ही जांभूळ तोडले होते तेव्हा माझी आजी होती, ती बसलेली होती बघा. तिचा व्हिडिओ बघा तुम्ही जाऊन. आहे ती पण ती खूप खुश झालेली, कारण की त्याच्या हाताचं झाड आहे हे. आणि खरंच जेव्हा माझी आजी आम्हाला बोलायची, मी नसेल तेव्हा तुम्हाला माझी खूप आठवण येईल. आणि खरंच आम्हाला त्याचा एक एक दिवस तिची, मला तर एक एक दिवस तिची आठवण येते. आणि तेव्हा असं वाटत नव्हतं की माय बोलायची जेव्हा मला मी नसेल ना, तेव्हा तुला कळेल की मी झाड लावलं तर माझ्या झाडाने तुम्हाला आठवण देईल. तर म्हणजे असं का बोलते तेव्हा एवढं वाटलं नव्हतं, पण आता खरंच खूप म्हणजे खूप तिची आठवण येते माईची. आणि बघा हे आमचे झाले आहे जांभूळ तयार. तर आता हे जांभूळ मी तर खाईलच, आणि थोडेफार मम्मीला सुद्धा देईल, माझ्या सासूला सुद्धा देईल. ते घरी नाही आहे, ते बघा घरी कोणच नाही आहे. तर माझी बहीण येईल, तिला पण द्यायला लागेल, माझ्या नंदाला पण. घरी फक्त आम्हीच आहेत. आणि अजून भरपूर जांभूळ बघा झाडावर बाकी आहेत, पण ते कच्चे आहेत, त्याच्यामुळे ते तोडलेले नाही आहेत. ते आपण तोडूया उद्या परवा. आम्ही खूप दिवसापासून जसा पिकला जांभूळ तसा तोडतो आणि खातो. हा बघा खूप छान आहे, मस्त. माझा सिद्धांत आता जांभूळ खातो. कोणता खातो रे? थांब.
हे बघा, हा मस्त जांभूळ पिकलेला आहे, खा. गोड आहे का रे? तुम्हाला माहिती आहे का, एवढे आंबे आम्ही खाल्ले, सांचीने आणि मी. माझ्या सिद्धाने एक आंबा नाही खाल्ला, एक पण. आणि आता हे जांभूळ आहे का, हे फक्त तुमच्यासाठी दिसण्यासाठी तो फक्त एक खातोय, नंतर याला हात पण लावणार नाही. दुपारचा टाइम झालेला आहे, आमचे जांभूळ तोडून झालेत खाली. त्यांना आता मी दिले जेवण वाढून, चिकनची भाजी, भात आणि चपात्या. घ्या खातो. काय करते ग तू? माझ्या सांचीला बघा किती घामोळ्या झाल्यात गरमीच्या ना सांचू. आता सांचीला माहितीये का काहीतरी नवीन घ्यायचं. काय घ्यायचं का नवीन तुला? सायकल. काय घ्यायचंय? सायकल. तिला आम्ही एक गाडी आणलेली आहे ती चालवायची, पण तिला सायकल पाहिजे. ती बोलते मम्मी मला सायकल घ्यायची ना. कधी घेणार आहे? आज घेणार आहे. बाबा घेऊन देते ना मला. हा का? आणि सिद्धांतला काय पाहिजे? सिद्धांत अजून काही आज काय घेणार तू? पॅरोट. आज सिद्धांत घेणार आहे पॅरोट. आता माझ्या सांचीची हेअर कट चालू आहे, केस कापणं. तिची मावशीच कापते. सांची कुठला कट करते ग? हा, बॉब कट. शिवानी कोणता करते? लेअर कट करते बघा सांची. माझ्या छोटीशी केस असून लेअर कट चालू तिचा. आणि पाठीमागून बघा असं पाठीमागून. काय बोलतेस ग सांचू? किती वाढलेत बघा सांचीची केस, तरी आम्ही थोडेच कापतो. कारण का सांचीला आवडत नाही जास्त कापलं ना सांचू. कापायची का जास्त? हा, याच्या सरळ बघ ना, यांच्यावर पीठ बघते ना काय बाई. थोडस बाकी सरळ बघ, मान सरळ कर ना. बबिताची मॅम. सांची पुढून कापायची का ग? आई इथे बघ, इथे बघ ना. स्वतःच करते आम्ही शॅम्पू लावून. ते पण मस्त कापले ग, छान आहेत. सांची माझ्याकडे बघ ना एकदा, इकडे नाही.